शेतकरी मित्रांनो, सध्या हळद जी आहे ही साधारणतः आपल्याला इथं 1.5-2 महिने झाली आहे. वाढ अशा प्रकारे आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला फटा 5 फुटाचा असल्यामुळं बेड इथं गवताचं प्रमाण सूर्यप्रकाशामुळं वाढ होण्याची शक्यता आहे आणि गवत भरपूर झालेलं पण आहे. आपण इथं खुरपणी निंदन केलेलं आहे आणि बाकी जो आहे प्लॉट बघा, आता वरचा भाग आपण इथं निंदन चालू केलेला आहे इकडचा, आणि हा भाग आपल्याला इथं निंदन करायचा राहिला, हे बघा. आणि हा भाग आपण निंदन केलेला आहे. तर गवताचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं आहे, बघू शकता आपण अशा प्रकारे. आणि खुरपणी करणं आवश्यक आहे. खुरपणी केल्यानंतर आपण इथं खताच्या मात्रा द्यायच्या, दोन्ही लाईनमध्ये खताच्या मात्रा द्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण इथं ड्रिपने पाणी सोडू शकता. किंवा जर आपल्याला बेड मेकरने भर जर मारायचा असेल तर आपण बेड मारण्यापूर्वी आपण इथं जरी खत टाकलं या भागामध्ये, तरी इथं खत टाकून बेड मेकरने मातीचा भर देऊन आपण चांगल्या प्रकारे त्याला खताच्या मात्रा आपण मातीमध्ये झाकून ठेवू शकतो. कारण इथं मुळे आलेले आहेत हळदीच्या, त्याच्यामुळं ते पण खत आपल्या हळदीला मानून जाते आणि चांगल्या प्रकारे हळद डेव्हलप होते. तर अशा प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन, निंदन करण्याचं व्यवस्थापन आपण इथं करू शकता. तर खुरपणी आपण करू शकता आणि नंतरच खताच्या मात्रा द्याव्या, जेणेकरून आपलं तण जे आहे हे जास्त गवत खाणार नाही आणि आपल्याला पिकाला पाहिजे तसं खत मिळून जाईल आणि आपल्याला रिझल्ट एकदम चांगले मिळतील.